दिंडोरी तालुक्यातील वलखेड गावाने 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविलेल्या अभियानात उल्लेखनीय प्रगती साधली आहे। या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सुधारणा, स्वच्छता उपक्रम, वीज पुरवठा, रस्ते दुरुस्ती, महिला बाल कल्याण सुविधा तसेच शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून देण्यात ग्रामपंचायतीने मोठा हातभार लावलाय। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या शासकीय लाभांची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद शाळा सुंदर बनल्या गेल्या, मुलांसाठी खेळण्याचे साहित्य उपलब्ध केले गेले आणि संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। सरपंच हिरामन दिलीप पाटील, उपसरपंच कमल यादव चारोस्कर, सदस्य विनायक रामदास, अश्विनी विनायक शिंदे, सुमन रामभाऊ पाटील, रामदास जयराम चारोस्कर, मंगला आनंदा राजगुरू, सुनीता धनंजय राऊत, आनंदा शंकर चारोस्कर तसेच ग्रामपंचायत अधिकारी दिगंबर विष्णू चव्हाण आणि कर्मचारी यांनी एकजुटीने काम करत विकासाला गती दिली आहे। ग्रामपंचायत अधिकारी दिगंबर विष्णू चव्हाण यांनी सांगितले की प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करणाऱ्यावर भर देऊन नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली आहे। अभियान संपल्यावर नंतरही पुढील विकास कामे सुरू राहणार असून वलखेड गावाने सर्वांगीण प्रगतीचा मजबूत पाया रचलाय। अभियानाच्या समाप्तीनंतरही भविष्यात अनेक महत्त्वाची कामे राबविण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प असून वलखेड ग्रामस्थांमध्ये या पुढील विकास कामाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। समृद्ध पंचायत राज अभियाना माध्यमातून वलखेड गावाने सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया रचला असल्याचं चित्र दिसून येत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण दिंडोरी तालुक्यातील वलखेड या ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। आपल्या सोबत याच ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी दिगंबर विष्णू चव्हाण आहेत। यांनी देखील यांच्या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत असून लवकरच या योजनेची सांगता होणार आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांनी गावात अनेक सोयी सुविधा नागरिकांसाठी ग्रामस्थांसाठी केल्या आहेत। याच्यात 100% गावात सीसीटीव्ही किंवा रस्ते, पाणी, स्वच्छता या सर्वांचा समावेश आहे आणि योजनेनंतर देखील ते भविष्यात अनेक पायाभूत सुविधा गावात आणणार आहेत आणि योजनेआधी देखील त्यांनी अधिक कामे केली आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी योजनेअंतर्गत कोणकोणती कामे केली आहेत। नमस्कार, मी दिगंबर विष्णू चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत वलखेड। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान 6 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयान्वये 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविले जात आहे। या अभियानांतर्गत शासनाच्या निर्देशानुसार सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, त्याच्यानंतर जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान याच्यातून लोक चळवळ निर्माण करणे आणि नवीन उपक्रम या 8 प्रमुख घटकांचा समावेश आहे। ह्या घटकांअंतर्गत या सुशासनयुक्त पंचायत याच्यामध्ये पंचायत स्तरावरील लोकांच्या साठी ज्या काही सुविधा द्यावायच्या आहेत त्या सुविधा आम्ही याच्या पूर्वी पण दिलेल्या आहेत, आता पण देत आहोत आणि यापुढे पण देऊ। या अभियानाच्या अनुषंगाने एक खूप मोठी ग्रामपंचायतींसाठी चांगल्या प्रकारची एक संधी चालून आलेली आहे। यापूर्वीचं जी काही कामं झालेली आहेत त्याच्यात अजून भर पडून ग्रामपंचायतीचा एक चांगल्या प्रकारे विकास होणार आहे। या अभियानांतर्गत ज्या शाळा आहेत, त्याच्यानंतर अंगणवाडी आहेत, त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय आहेत, आरोग्य उपकेंद्र आहेत, स्मशानभूमी आहेत, यासारख्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, रस्ते आहेत, यासारख्या पायाभूत सुविधा याच्यापूर्वी उभारून आणि या चांगल्या आणि सुस्थितीत कशा ठेवता येतील याच्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत आमच्या या गावामध्ये साधारण सर्व ठिकाणी जे गाव असेल, शाळा असेल, आरोग्य उपकेंद्र असेल, अंगणवाडीचा परिसर असेल, त्याच्यानंतर स्मशानभूमीचा परिसर असेल आणि गावाचं मैदान असेल, या ठिकाणी CCTV कार्यरत आहेत। हे काम करीत असताना आमच्या गावातील आपले गावाचे प्रथम नागरिक माननीय सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्याच्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील आणि ग्रामपंचायत स्तरावरील ज्या आहेत शैक्षणिक संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, यांचे पदाधिकारी आणि गावातील ग्रामस्थ यांचं प्रामुख्याने याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य लाभलं आणि या सहकार्यामुळेच या अभियानांतर्गत आम्ही
चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा तुम्ही गावकऱ्यांसाठी किंवा आपल्या गावातील ग्रामस्थांसाठी आणलेल्या आहेत. तुम्ही सर्वांना सोबत घेऊन म्हणजे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांना सर्वांना सोबत घेऊन तुम्ही काम केलेच आहे आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.